15 जुलै 2025 रोजी पुण्याहून परभणीला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये संतापजनक घटना घडली आहे की 19 वर्षाच्या तरुणीने चक्क तिच्या नवजात बाळाला काळसर कपड्यात गुंडाळून चालत्या गाडीतून तिने फेकून दिलं. किती ही निर्दयी माता म्हणावी. होय होय, ही ऐकून नक्कीच धक्का बसतोय, पण हे वास्तव्य घटना आहे. ऋतिका ढेरे आणि तिचा साथीदार अल्ताफ शेख हे दोघं एकत्र राहत होते, पण पुण्यातून परभणीकडे येताना पाथरी तालुक्यात गाडी आली आणि अचानक तिची प्रसूती झाली आणि त्यानंतर त्या बिचाऱ्या नवजात बाळाला थेट तिनं रस्त्यावर फेकून दिलं. पोलिसांनी वेळीच कारवाई करत ट्रॅव्हल्स थांबवली आणि दोघांना ताब्यात घेतलं. या महिलेला रुग्णालयात दाखल केलं आहे, पण सध्या या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. बाळ जिवंत आहे का त्यावर अद्यापही स्पष्टता नाही. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? एक आईच असं अमानुष कृत्य करते, त्यावर आता कठोर कायदा नक्कीच व्हायला हवा. जागरूकतेची नितांत गरज आहे. तुम्हाला काय वाटतं यावर आपलं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.